नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. तर कल्याण व डोंबिवली महानगरपालिका भरती वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर वेळापत्रक तुम्ही पाहिलंच असेल. यामध्ये आपण वेळापत्रकासोबतच जो काही अभ्यासक्रम आहे, कारण की तुम्हाला आता परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. तर परीक्षा पद्धती त्यासोबतच तुमचा जो काही डिटेलमध्ये अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे अद्ययावत, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 बाबत सूचनापत्रक आलं होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरती 2025 ऑनलाईन अर्ज 10 जून ते 15 जुलै या कालावधीत मागवण्यात आले होते. ऑनलाईन स्पर्धा परीक्षा 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमचा जो पेपर होणार आहे तो 9 सप्टेंबर पासून तर 12 सप्टेंबर या दरम्यान राहील. त्याचं जे हॉल तिकीट आहे किंवा परीक्षा केंद्र आहे इत्यादींबाबत सविस्तर माहिती लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता जो काही तुमचा पेपर आहे आणि पेपरचे जे सेंटर आहे किंवा केंद्र आहे तर ते तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट नंतर कळणार आहे. जे तुमचं हॉल तिकीट येईल त्यावर सविस्तररित्या तुमचा पेपर कुठे होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, कोणत्या गावात होणार आहे याची तिथे माहिती दिलेली असते. त्यामुळे हॉल तिकीटची वाट तुम्हाला पाहावी लागेल. 9 सप्टेंबर पासून परीक्षा आहे तर साधारणतः 7 दिवस आधी आपलं हॉल तिकीट येणं अपेक्षित आहे. अजून तरी आपलं हॉल तिकीट आलेलं नाही. मात्र 1 सप्टेंबरच्या पुढे म्हणजे 2-3 सप्टेंबर पासून कदाचित हॉल तिकीट येण्यास सुरुवात होऊन जाईल आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आता हे झालं तुमच्या वेळापत्रकाच्या बाबतीत आणि हॉल तिकीटच्या बाबतीत. आपण जाऊया आता डिटेल सिलेबसकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक विषयाचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे आणि सिलेबसमध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत ते सुद्धा मेन्शन केलेले आहेत. म्हणून जे सिलेबस मधले पॉइंट्स आहेत ते तुमचे कंप्लीट असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अतिरिक्त माहिती वाचू शकता, पण जे आपल्या अभ्यासक्रमात नमूद आहे ते आपल्याला करावंच लागेल. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर व्याकरण आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, म्हणी आणि वाक्प्रचार आहेत, त्यांचा अर्थ आणि उपयोग सुद्धा आहे, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे आहे आणि वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार म्हणजे वाक्यांचे प्रकार, त्यानंतर व्याकरण, सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्यासोबतच म्हणी आणि वाक्प्रचार आणि त्यांचा उपयोग व अर्थ देखील, त्यासोबतच उतार्यावरील प्रश्न, अशा पद्धतीचा तुमचा मराठीचा सिलेबस राहणार आहे आणि मराठीचा जो पेपर राहील तो याच सिलेबसवर आधारित राहणार आहे. नंतर पहा इंग्लिश जर आपण पाहिलं तर सेम आहे. ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, आयडम्स अँड फ्रेजेस, देअर मीनिंग, कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला येणार आहे आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन किंवा एरर डिटेक्शन आपण त्याला असं म्हणतो. तर या ठिकाणी एरर करेक्शन सोबत आपल्याला सेंटेन्स अरेंजमेंट, ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी आणि सेंटेन्स स्ट्रक्चर यावर जास्तीत जास्त भर दिसतो आणि आपल्याला पॅसेज सुद्धा विचारला जातो. नंतर पहा जनरल नॉलेज जर आपण पाहिलं तर चालू घडामोडी आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, राज्यघटना आहे, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरणाच्या समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम आणि तसेच घन कचरा व्यवस्थापन हा जो आहे तुमचा जीकेचा सिलेबस आहे, सामान्य ज्ञानचा सिलेबस आहे. नंतर जर आपण पाहिलं रिझनिंग मध्ये तर म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन आहे, त्यानंतर डायरेक्शन आहे, अर्थमॅटिकल रिझनिंग आहे, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स आहेत, डिसिजन मेकिंग आहे, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स आहेत, नंतर अॅनालॉजी आहे आणि नंबर सिरीज, अशा पद्धतीचं आपल्याला रिझनिंगचा सिलेबस हा दिसतो. खाली पहा आता जे काही पोस्ट आहेत, तुम्ही एखाद्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं असेल, भरपूर सारे पदे महानगरपालिकेमध्ये येत असतात. त्याच पद्धतीने इतर ज्या जाहिराती आल्या त्यामध्येही तुम्ही पाहिलं. आता अपकमिंग ठाण्याची जाहिरात आलेली आहे, अमरावतीची काही दिवसात येणारच आहे. तर इथे विविध पोस्ट आहेत आणि त्या पोस्टनुसार सुद्धा वेगवेगळा अभ्यासक्रम त्या पोस्टसाठी आपल्याला दिसतो. आता पहा जे पद आहे, पहिलं पद आपण या ठिकाणी पाहू शकतो, फिजिओथेरपिस्ट. हे जे पद आहे यासाठीचा डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे की या पदाला कोणकोणता अभ्यासक्रम राहील. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलाय म्हणजे फार्मसीसाठी भरलाय, लिपिकसाठी भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय त्याचा तुम्ही डिटेलमध्ये सिलेबस पाहून घेऊ शकता. औषध निर्मात्याचा दिलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. जर तुम्ही कुष्ठरोग तंत्रज्ञासाठी भरलेला असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी म्हणजे ज्या फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांनी स्टाफ नर्ससाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यांचा सिलेबस देखील तुम्ही इथे पाहू शकता. क्षकिरण तंत्रज्ञ म्हणजे एक्सरे टेक्निशियन, ज्यांचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेटचा कोर्स झालेला असतो तो या पदासाठी अप्लाय करू शकतात. तर त्याच पद्धतीने याचा तुम्ही स्क्रीनशॉट पाहून घ्या. यावर आधारित तुमचा पेपर राहणार आहे. हेल्थ व्हिजिटर इथे पाहू शकता. त्यानंतर पुढचं जे पद आहे मानस उपचार समुपदेशन, याचाही सिलेबस त्यांनी दिलेला आहे. नंतर जर पद पाहिलं तर लेखापाल किंवा वरिष्ठ लेखा परीक्षक याचा देखील सिलेबस दिलेला आहे. आणि नंतर जर आपण पाहिलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचा देखील दिलेला आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत याचा देखील दिलेला आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याचा सुद्धा आहे. त्यानंतर चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर. नंतर पाहिलं आपण तर अग्निशामक म्हणजे फायरमनचा दिलेला आहे.
नंतर जर पाहिलं तर कनिष्ठ विधी अधिकारी म्हणजे ज्युनियर लॉ ऑफिसर जो असतो त्याचा देखील दिलेला आहे. क्रीडा पर्यवेक्षक स्पोर्ट सुपरवायझर जो आहे त्याचा देखील डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिला. उद्यान अधीक्षक जो काही आहे म्हणजे गार्डन सुपरिटेंडंट त्याचा देखील दिलेला आहे. आणि या सिलेबसवर आधारितच तुम्हाला प्रश्न येणार आहेत, म्हणून तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं त्याचा सिलेबसचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्यामध्ये जे जे बारीक पॉईंट त्यांनी दिलेले आहे ते एकदा त्याची माहिती काढून ते वाचून जा. नंतर पहा उद्यान निरीक्षक आहे, लिपिक टंकलेखक आहे, बरेच फॉर्म यासाठी आलेले आहे. आणि इथे जर तुम्ही ऍक्ट पाहिले तर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे 2005चा आणि राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे 2015चा महाराष्ट्र स्टेटचा. तर दोन ऍक्ट तिथे महत्वाचे आहेत. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर हे तर तुम्हाला करावंच लागतं आणि त्यासोबतच जो काही महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा आपल्याला महानगरपालिकेच्या परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न दिसत असतात. लेखालिपिक जर पाहिलं म्हणजे अकाउंट क्लर्क जर तुम्ही पाहिलं तर तो सुद्धा त्यामध्ये ऍक्टची जी संख्या आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. कॉमन जे 4 ऍक्ट आहे लिपिकसाठी ते जिथे कॉमन आहेत म्हणजे अगोदर लिपिक टंकलेखकसाठी जे त्यांनी 4 ऍक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला ऍज इट इज आहेत. 4 नाही, अगोदर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर आहे तर 3 जे ऍक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला ऍज इट इज आहेत खाली. पण इथे त्यांनी काय केलेलं आहे आणखी बऱ्याच गोष्टी ऍड केलेल्या आहेत. हे जे क्लर्क आहे ते अकाउंट क्लर्क आहे त्यामुळे. नंतर पहा पुढचं जे पद आहे ते प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियन आहे. नंतर जर आपण पाहिलं तर आया आहे जे फिमेलसाठी आपण अप्लाय करत असतो. अशा पद्धतीचा प्रत्येक पोस्टचा त्यांनी सिलेबस दिला. ज्या ज्या पदांसाठी जाहिरात आलेली आहे तुम्ही जर त्यासाठी फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुम्ही हा सिलेबस एकदा पाहून घेऊ शकता. याचा जो अभ्यास आहे तो तुम्ही अवश्य करा, यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिसतील. या व्यतिरिक्त तुमचे काही आणखी प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. तर कल्याण व डोंबिवली महानगरपालिका भरती वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर वेळापत्रक तुम्ही पाहिलंच असेल. यामध्ये आपण वेळापत्रकासोबतच जो काही अभ्यासक्रम आहे, कारण की तुम्हाला आता परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. तर परीक्षा पद्धती त्यासोबतच तुमचा जो काही डिटेलमध्ये अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे अद्ययावत तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 बाबत सूचना पत्रक आलं होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरती 2025 ऑनलाईन अर्ज 10 जून ते 15 जुलै या कालावधीत मागवण्यात आले होते. ऑनलाईन स्पर्धा परीक्षा 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमचा जो पेपर होणार आहे तो 9 सप्टेंबर पासून तर 12 सप्टेंबर या दरम्यान राहील. त्याचं जे हॉल तिकीट आहे किंवा परीक्षा केंद्र आहे इत्यादींबाबत सविस्तर माहिती लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता जो काही तुमचा पेपर आहे आणि पेपरचे जे सेंटर आहे किंवा केंद्र आहे तर ते तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट नंतर कळणार आहे. जे तुमचं हॉल तिकीट येईल त्यावर सविस्तररित्या तुमचा पेपर कुठे होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, कोणत्या गावात होणार आहे याची तिथे माहिती दिलेली असते. त्यामुळे हॉल तिकीटची वाट तुम्हाला पाहावी लागेल. 9 सप्टेंबर पासून परीक्षा आहे तर साधारणतः 7 दिवस आधी आपलं हॉल तिकीट येणं अपेक्षित आहे. अजून तरी आपलं हॉल तिकीट आलेलं नाही. मात्र 1 सप्टेंबरच्या पुढे म्हणजे 2-3 सप्टेंबर पासून कदाचित हॉल तिकीट येण्यास सुरुवात होऊन जाईल आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आता हे झालं तुमच्या वेळापत्रकाच्या बाबतीत आणि हॉल तिकीटच्या बाबतीत. आपण जाऊया आता डिटेल सिलेबसकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक एक विषयाचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे आणि सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत ते सुद्धा मेन्शन केलेले आहेत. म्हणून जे सिलेबस मधले पॉईंट्स आहेत ते तुमचे कंप्लीट असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अतिरिक्त माहिती वाचू शकता, पण जे आपल्या अभ्यासक्रमात नमूद आहे ते आपल्याला करावंच लागेल. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर व्याकरण आहे, सर्वसामान्य शब्द संग्रह आहे, म्हणी आणि वाक्प्रचार आहेत, त्यांचा अर्थ आणि उपयोग सुद्धा आहे, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे आहे आणि वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार म्हणजे वाक्यांचे प्रकार, त्यानंतर व्याकरण, सर्वसामान्य शब्द संग्रह, त्यासोबतच म्हणी आणि वाक्प्रचार आणि त्यांचा उपयोग व अर्थ देखील, त्यासोबतच उतार्यावरील प्रश्न, अशा पद्धतीचा तुमचा मराठीचा सिलेबस राहणार आहे आणि मराठीचा जो पेपर राहील तो याच सिलेबसवर आधारित राहणार आहे. नंतर पहा इंग्लिश जर आपण पाहिलं तर सेम आहे. ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, आयडम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग, कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला येणार आहे आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन किंवा एरर डिटेक्शन आपण त्याला असं म्हणतो. तर या ठिकाणी एरर करेक्शन सोबत आपल्याला सेंटेन्स अरेंजमेंट, ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी आणि सेंटेन्स स्ट्रक्चर यावर जास्तीत जास्त भर दिसतो आणि आपल्याला पॅसेज सुद्धा विचारला जातो. नंतर पहा जनरल नॉलेज जर आपण पाहिलं तर चालू घडामोडी आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, राज्यघटना आहे, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरणाच्या समस्या, वारसा स्थळे,
पर्यटन, ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम आणि तसेच घन कचरा व्यवस्थापन हा जो आहे तुमचा जीकेचा सिलेबस आहे, सामान्य ज्ञानचा सिलेबस आहे. नंतर जर आपण पाहिलं रिझनिंग मध्ये तर म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन आहे, त्यानंतर डायरेक्शन आहे, अर्थमॅटिकल रिझनिंग आहे, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स आहेत, डिसिजन मेकिंग आहे, स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स आहेत, नंतर अॅनालॉजी आहे आणि नंबर सिरीज अशा पद्धतीचं आपल्याला रिझनिंगचा सिलेबस हा दिसतो. खाली पहा, आता जे काही पोस्ट आहेत, तुम्ही एखाद्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं असेल, भरपूर सारे पदे महानगरपालिकेमध्ये येत असतात. त्याच पद्धतीने इतर ज्या जाहिराती आल्या त्यामध्येही तुम्ही पाहिलं. आता अपकमिंग ठाण्याची जाहिरात आलेली आहे, अमरावतीची काही दिवसात येणारच आहे. तर इथे विविध पोस्ट आहेत आणि त्या पोस्टनुसार सुद्धा वेगवेगळा अभ्यासक्रम त्या पोस्टसाठी आपल्याला दिसतो. आता पहा, जे पद आहे, पहिलं पद आपण या ठिकाणी पाहू शकतो, फिजिओथेरपिस्ट. हे जे पद आहे यासाठीचा डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे की या पदाला कोणकोणता अभ्यासक्रम राहील. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलाय, म्हणजे फार्मसीसाठी भरलाय, लिपिकसाठी भरलाय, कोणत्या पदासाठी भरलाय त्याचा तुम्ही डिटेलमध्ये सिलेबस पाहून घेऊ शकता. औषध निर्मात्याचा दिलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. जर तुम्ही कुष्ठरोग तंत्रज्ञासाठी भरलेला असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी, म्हणजे ज्या फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांनी स्टाफ नर्ससाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यांचा सिलेबस देखील तुम्ही इथे पाहू शकता. क्षकिरण तंत्रज्ञ म्हणजे एक्सरे टेक्निशियन, ज्यांचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेटचा कोर्स झालेला असतो तो या पदासाठी अप्लाय करू शकतात. तर त्याच पद्धतीने याचा तुम्ही स्क्रीनशॉट पाहून घ्या. यावर आधारित तुमचा पेपर राहणार आहे. हेल्थ व्हिजिटर इथे पाहू शकता. त्यानंतर पुढचं जे पद आहे मानस उपचार समुपदेशन, याचाही सिलेबस त्यांनी दिलेला आहे. नंतर जर पद पाहिलं तर लेखापाल किंवा वरिष्ठ लेखा परीक्षक याचा देखील सिलेबस दिलेला आहे. आणि नंतर जर आपण पाहिलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचा देखील दिलेला आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत याचा देखील दिलेला आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याचा सुद्धा आहे. त्यानंतर चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर, ऑपरेटर. नंतर पाहिलं आपण तर अग्निशामक म्हणजे फायरमनचा दिलेला आहे. नंतर जर पाहिलं तर कनिष्ठ विधी अधिकारी म्हणजे ज्युनियर लॉ ऑफिसर जो असतो त्याचा देखील दिलेला आहे. क्रीडा पर्यवेक्षक, स्पोर्ट सुपरवायझर जो आहे त्याचा देखील डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिला. उद्यान अधीक्षक जो काही आहे म्हणजे गार्डन सुपरिटेंडंट त्याचा देखील दिलेला आहे. आणि या सिलेबसवर आधारितच तुम्हाला प्रश्न येणार आहेत. म्हणून तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं त्याचा सिलेबसचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्यामध्ये जे बारीक पॉईंट त्यांनी दिलेले आहेत ते एकदा त्याची माहिती काढून ते वाचून जा. नंतर पहा, उद्यान निरीक्षक आहे, लिपिक टंकलेखक आहे. बरेच फॉर्म यासाठी आलेले आहे. आणि इथे जर तुम्ही ऍक्ट पाहिले तर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आहे 2005चा आणि राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे 2015चा महाराष्ट्र स्टेटचा. तर दोन ऍक्ट इथे महत्वाचे आहेत. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर हे तर तुम्हाला करावंच लागतं. आणि त्यासोबतच जो काही महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा आपल्याला महानगरपालिकेच्या परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न दिसत असतात. लेखा लिपिक जर पाहिलं म्हणजे अकाउंट क्लर्क जर तुम्ही पाहिलं तर तो सुद्धा त्यामध्ये ऍक्टची जी संख्या आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. कॉमन जे 4 ऍक्ट आहे लिपिकसाठी ते जिथे कॉमन आहेत, म्हणजे अगोदर लिपिक टंकलेखकसाठी जे त्यांनी 4 ऍक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला ऍज इट इज आहेत. 4 नाही, अगोदर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर आहे. तर 3 जे ऍक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला ऍज इट इज आहेत खाली. पण इथे त्यांनी काय केलेलं आहे, आणखी बऱ्याच गोष्टी ऍड केलेल्या आहेत. हे जे क्लर्क आहे ते अकाउंट क्लर्क आहे त्यामुळे. नंतर पहा, पुढचं जे पद आहे ते प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियन आहे. नंतर जर आपण पाहिलं तर आया आहे, जे फिमेलसाठी आपण अप्लाय करत असतो. अशा पद्धतीचा प्रत्येक पोस्टचा त्यांनी सिलेबस दिला. ज्या पदांसाठी जाहिरात आलेली आहे तुम्ही जर त्यासाठी फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुम्ही हा सिलेबस एकदा पाहून घेऊ शकता. याचा जो अभ्यास आहे तो तुम्ही अवश्य करा. यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिसतील. या व्यतिरिक्त तुमचे काही आणखी प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.